राम मंदिर घोटाळ्या प्रकरणात एफआयआर दाखल झालाय, चौकशी सुरू आहे. जे दोषी आहेत त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडनं पैनापै वसूल केली जाईल. पण संजय राऊत काँग्रेसच्या सांगण्यावरनं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उद्धवजी ठाकरे गेले नव्हते, त्याबद्दल काय? प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व काँग्रेसने नाकारलं होतं, त्याबद्दल तुम्ही राहुल गांधींना जाब विचारणार आहात का? प्रभू रामचंद्र आणि राम सेतूच अस्तित्वात नाही असं सांगणारी काँग्रेस आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तुम्ही, ज्या समाजवादी पार्टीने राम भक्तांच्या छाताडावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली, त्या समाजवादी पार्टीसोबत इंडी आघाडीमध्ये बसणारे संजय राऊत तुम्ही आहात. त्यामुळे आधी प्रभू रामचंद्रांची माफी मागा. तुम्ही भारतीय जनता पार्टीला विरोध करा, पण प्रभू रामचंद्रांना विरोध केला तर प्रभू रामचंद्रांच्या नादी त्यांच्या विरोधात जे जे गेले त्यांचं अस्तित्व संपवलं, रावणाचं अस्तित्व संपवलं. तुमच्यासारख्या रावणाचं अस्तित्व जनता संपवल्याशिवाय, प्रभू रामचंद्रांचे भक्त संपवल्याशिवाय राहणार नाहीत. पेपर फुटी विरोधात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा संमत झाल्यानंतर आता राष्ट्रपतींनी देखील त्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळं यापुढे भविष्यामध्ये देशात कुठलाही पेपर फोडला जाणार नाही, फुटणार नाही. आणि जर का पेपर फुटला तर त्या आरोपींना कडक कारवाई केली जाणार आहे, 10 पट दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळं अतिशय चांगलं विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं आणि आता राष्ट्रपतींनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतंय. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. फक्त हे पेपर फुटीचं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर होत असताना विरोधकांनी पळ काढला होता. राहुल गांधीसह उभाटा गट आणि इंडी आघाडीच्या लोकांनी पळ काढला होता. हे विद्यार्थ्यांनी आणि जेन झीनी विसरू नये. अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेसह इतर आरोपींच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. संजय राऊत, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना वाझे काय लादेन आहे का म्हणून ज्यांची पाठराखण करत होता, त्या सचिन वाझे विरोधात आता आरोपपत्र दाखल होत आहे. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 100 कोटी रुपयाच्या वसुलीचं प्रकरण गाजलं, तुम्ही मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर देखील बॉम्ब प्लांट केला होता, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्यामुळं महाविकास आघाडीची रोज 100 कोटीची वसुली पुढे आली होती आणि आता त्यातल्या दोषींना शिक्षा होणार आहे. परंतु वाझे काय लादेन आहे का म्हणून ज्यांची पाठराखण करत होते, ते उद्धवजी ठाकरे यावर बोलणार आहेत का? संजय राऊतांना आज पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारला तर संजय राऊतांनी पळ काढला. हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी फक्त इंस्टाग्रामवर संवाद साधतायत, ते लोकांमध्ये जात नाहीत, असा आरोप जनाब संजय राऊतांनी केला. संजय राऊत, तुम्ही संपादक आहात, जरा पेपर वाचा, टीव्ही बघा. काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत लोकांमध्ये होतं. आंध्र प्रदेशमध्ये मोदीजींचं भव्य स्वागत झालंय. जरा डोळे उघडा ठेवून बघा. मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेशच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं भव्य स्वागत केलंय. तुमच्यासारखे घरबसे मुख्यमंत्री किंवा घरबसे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नाहीत. उद्धवजी ठाकरे 2.5 वर्षात 2.5 दिवस मंत्रालयामध्ये आले होते. मोदीजींची ट्विटरची टाइमलाईन जाऊन बघा. काल आंध्र प्रदेशमध्ये मोदीजींचं भव्य स्वागत झालं. लाखोंच्या संख्येनं आंध्र प्रदेशमधले तरुण आणि आंध्र प्रदेशमधले नागरिक तिथं उपस्थित होते. तुमचे उद्धवजी ठाकरे कुठे आहेत? ते घरात बसलेले आहेत. 2.5 वर्ष जे घरात बसले होते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. मोदीजी जनतेमध्ये देखील असतात आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणाईंशी आणि जेनजीशी संवाद देखील साधतायत. त्यामुळे हे दोन्ही काम समर्थपणे पंतप्रधान मोदीजी करतायत. तुमच्यासारखं घरात बसून कारभार चालवणं, कोमट पाणी प्या, फेसबुकवर लाईव्ह होऊन जनतेला शहाणपण शिकवा, हे मोदीजी करत नाहीत. मोदीजी जनतेमध्ये असतात आणि काल आंध्रमध्ये लाखो लोकांच्या उपस्थितीत मोदीजींची सभा झाली. अमित भाई पुण्यामध्ये लाखो लोकांच्या उपस्थितीत होते. तुमच्यासारखे मातोश्रीमध्ये बसून घोरकमडा म्हणून राहिलेले नाहीत. दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवायचा ही परंपरा काँग्रेसमध्ये होती आणि आता तीच परंपरा उभाटा गटात सुरू आहे. तुमचे नवे मालक राहुल गांधी यांच्या सांगण्यावरनं तुम्ही आता उभाटा गटाचा पक्ष चालवतायत.
उभाटा गटाचा बचत गट संजय राऊत तुम्ही चालवतायत. राहुल गांधी जसं सांगतील तसं बोलणार. सोनिया गांधी उद्धवजींना जे सांगतील ते आंदोलन करणार. काँग्रेसनी सांगितलं कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन द्या. उद्धवजी ठाकरे लगेच सगळं सोडून जंतर मंतरला निघाले. राहुल गांधींनी सांगितलं अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणा. उद्धवजी ठाकरे लगेच अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणून उदो उदो करायला लागलेत. त्यामुळं उभाटा गट दिल्लीतनं चालतोय. उभाटा गट राहुल गांधींच्या आणि सोनिया गांधींच्या सांगण्यावरनं हातचं कडपुतळं बाहुलं म्हणून चालतोय हे महाराष्ट्र बघतोय. संजय राऊत, नरेंद्र मोदीजी असतील, अमितभाई शाह असतील, ह्या देशाचं नेतृत्व करतायत आणि महाराष्ट्र चालवण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस सक्षम आणि समर्थ आहेत. आपला पक्ष दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतोय, त्याकडे बघा. पुण्यातील स्वागताच्या होर्डिंगवर कुणाचे फोटो आहेत आणि कुणाचे फोटो नाहीत हे शोधण्यापेक्षा भांडूपमध्ये तुम्ही तुमच्या भावाला खासदार करण्यासाठी जे होर्डिंग लावलेत, संजय राऊत त्याच्यावर कुणाकुणाचे फोटो आहेत. तुम्ही त्यातनं आदित्य ठाकरेंना वगळलंय, तुम्ही त्यातनं उद्धवजी ठाकरेंना वगळलंय, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे फोटो तर घरात देखील लावत नाहीत. तुम्ही आता तुमच्या घरामध्ये राहुल गांधींचे आणि सोनिया गांधींचे फोटो लावताय हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं आधी आपल्या घरात वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावा. राहुल गांधी आणि सोनिया गांधींचे फोटो आपल्या घरामध्ये लावू नका. आणि अमितभाई शाह घाबरणाऱ्यापैकी नाहीयेत. ते रात्रीच्या काळोखात नाही तर भर दिवसा येऊन अजित डोभालजी यांना पुरस्कार दिला. पुण्यामध्ये जाहीर कार्यक्रम झाला आणि पुण्यातला कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्राने बघितलाय. अजित डोभाल यांनी या देशाच्या सीमा सुरक्षित केल्यात. त्यामुळे संजय राऊत तुमचा तिळपापड होतोय. पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून तुमचा तिळपापड होतो. बांगलादेशची सीमा सुरक्षित करण्याचं काम अमितभाई शहा आणि अजितजी डोभाल यांनी केलंय म्हणून तुमचा तिळपापड होतो. कारण पाकिस्तान जिंकल्यानंतर संजय राऊत तुम्ही फटाके फोडणार होतात, परंतु ती संधी या जन्मात तरी तुम्हाला मिळणार नाहीत. कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या समर्थ आणि सक्षम हातामध्ये आहे. जनाब संजय राऊत यांना भांडूपमध्ये उभाटा गटाचा नगरसेवक ठरवण्याचा अधिकार नाही. भांडूपमध्ये संजय राऊत ज्या वॉर्डामध्ये राहतात तिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक वर्षानुवर्ष निवडून येतो आणि हे संजय राऊत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतायत. जनाब संजय राऊत, देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळायला सक्षम आणि समर्थ आहेत आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यामुळं आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या. उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका. देशाचं शिक्षण मंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत आणि देवाभाऊ महाराष्ट्राचे समर्थ आणि सक्षम मुख्यमंत्री आहेत. 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत आणि देवाभाऊच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत. आधी आपला भांडूपचा नगरसेवक निवडा. भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शाह यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे असा जावई शोध संजय राऊत यांनी लावलाय. संजय राऊत, तुमचा आणि आदित्य ठाकरे यांचा गुप्त संघर्ष महाराष्ट्राने बघितलाय. भारतीय जनता पार्टीचा सुप्त संघर्ष शोधण्यापेक्षा आपल्या पक्ष गुप्त होत चाललाय, आपला पक्ष संपत चाललाय त्याकडे लक्ष द्या. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत, भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर हा संघर्ष सोडवता सोडवता उद्धवजींच्या नाकी नऊ आली त्याच्याकडे बघा. मोदीजी आणि अमितभाई राष्ट्र प्रथम या धोरणातनं काम करतायत. आमच्यासाठी देश महत्वाचा असतो, आमच्यासाठी पक्ष महत्वाचा असतो. स्वतः आम्ही शेवटी स्वतःला ठेवतो. तुमच्या पक्षात मात्र स्वतःचं अस्तित्व आधी असतं. त्यामुळं संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव हा संघर्ष रोज महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे विनाकारण भारतीय जनता पार्टीचा संघर्ष शोधण्यापेक्षा आपला पक्ष गुप्त होत चाललाय, त्या गुप्त होत असलेल्या पक्षाकडे लक्ष दिलं तर जरा बरं होईल. सिद्धिविनायक मंदिराबद्दल संजय राऊत यांनी न बोललेलं बरं. ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आदेश बांदेकर यांच्यावर देखील सिद्धिविनायक मंदिरा प्रकरणात आरोप झालेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भर सभेमध्ये त्याबद्दल आरोप केले. संजय राऊत, आधी आपल्याकडे जेव्हा सिद्धिविनायकचा ट्रस्ट होता त्यावेळेला भरतीमध्ये किती घोटाळा केला,
त्यावेळेला दानपेटीमध्ये किती चोरी केली याचा खुलासा आधी महाराष्ट्राला करा